दादा कोंडके त्यांच्या डबल मिनिंग शैलीमुळे प्रत्येक चित्रपटात प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात। वर्ष 1988 दादा कोंडके यांचा मला घेऊन चला हा चित्रपट त्या काळी खूप गाजला। त्या चित्रपटातील जोडी बैलाची खिल्लारी हे तर त्या काळी गावोगावी प्रत्येक लग्नात आणि प्रत्येक आनंदाच्या क्षणी वाजलं जायचं। गीत फक्त बैलाची स्तुती करणारं नव्हतं, तर त्याच्यात खोल अर्थ दडला होता। हे गीत स्वतः दादा कोंडके यांनी लिहिलं होतं आणि ते महेंद्र कपूर यांनी गायलं होतं। या गीतात दडलेला आहे देवाशी संबंध, टीमवर्कचा संदेश, श्रमाचे महत्त्व आणि निसर्गाशी एकरूपता। ही जोडी बैलाची खिल्लारी म्हणजे ताकदवान, देखणी आणि मेहनती बैलाची जात। हिंदू धर्मात बैलाला विशेष स्थान आहे। हे महादेवाचे वाहन आहे। माझ्या बैलाची पाट जणू चंद्रभागेचा काठ। चंद्रभागा ही नदी पवित्र आहे आणि ती पंढरपूर येथे वाहते। जसा चंद्रभागेचा काठ मजबूत आणि स्थिर असतो, तशी बैलाची पाठ भक्कम आणि शेतकरी कुटुंबाला आधार देणारी असते, हे दादा या ओळीतून सांगतात। बैल मेहनत करतात, शेत फुलते, धान्य येते आणि घरात लक्ष्मी येते। दादा इथे सांगतात, मेहनत आणि श्रद्धा देईल तुम्हाला समृद्धी। माझ्या बैलाची शेपटी, दुःख दारिद्र्यात धोपटी। या ओळीत श्रद्धेचा संदेश आहे। जर आपण प्रामाणिकपणे श्रम केले आणि देवावर विश्वास ठेवला तर यश नक्की मिळते। बैलाची जोडी एकत्र चालते, दोघांची पावले एक साथ पडतात। जर एक वेगाने आणि दुसरा हळू चालला तर नांगर सरळ जात नाही। यातून दादा टीमवर्कचा संदेश देतात। एकी, समन्वय आणि सहकार्य आवश्यक आहे। शेतकरी, बैल, नदी आणि देवाची कृपा हे सगळे मिळूनच पीक तयार होते। तर डबल मिनिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दादानी या गीतातून निरागस रंग, खट्याळ रंग, सामाजिक रंग, ग्रामीण संस्कृतीचा रंग, व्यावसायिक रंग, मर्यादेचा रंग, कारण डबल मिनिंग असले तरी दादाने इथे अश्लीलता टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यातून मित्रांनो एक आपल्याला कळतं, दादा कोंडके यांच्या विनोदात फक्त खोडकरपणा नव्हता, त्यांच्या गीतातही फक्त खोडकरपणा नव्हता। शब्दांची चतुराई, सामाजिक भाष्य, ग्रामीण संस्कृती आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची ताकद, हे सर्व रंग एकत्र होते आणि म्हणूनच दादांचा विनोद आजही आठवला जातो।